उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं। नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि नगरपालिका नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। निवडणुका सरो मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारनं आनंदाचा शिधा योजनेवरही गदा आणली अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला सरकारने आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना नोटीस बजावली आहे। यावेळी रोहिणी खडसेंची 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे। प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी झाली। 1.5 तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्यात आला। सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का बसलाय। माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्यासह रोठ ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यांपैकी 7 सदस्य राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले। शिवसेना उपनेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। ठाकरे गटाच्या वतीनं वणी शहरात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा शिवसेनेने रोखला। यावेळी उईकेंचा निषेध करण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांनी कर्जमाफी करा अशी घोषणाबाजी करण्यात आली। मनसेच्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली आहे। तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी लढताय आणि जरांगे ओबीसींचं अस्तित्व संपवण्यासाठी लढताय अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। जरांगेंसोबत 2-4% मराठा समाज राहिला असल्याचा दावाही त्यांनी केला। मनोज जरांगे यांना समर्थन मिळाल्यामुळे ते स्वतःला देव समजत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। जरांगेंच्या डोक्यात हवा गेलेली आहे, माझ्या एवढा मोठा नेता कोणीच नाही अशा पद्धतीने ते वागत असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। महापालिकेवर आमचाच महापौर बसणार असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। राऊतांच्या वक्तव्यावर शीतल म्हात्रेंनी उत्तर दिलंय। दिल्लीत चाकरी करून जोडे झिजून फाटले असं म्हणत म्हात्रेंनी टीका केली आहे। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उद्या अबू आझमी देखील म्हणतील माझा महापौर होईल अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली। महापौर करण्यासाठी मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का असा सवाल त्यांनी केला आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला बळ देणारा दादा कोण असा सवाल त्यांनी केला आहे। कोल्ड्रिप कफ सिरप बंदीबाबत राज्याच्या आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। केंद्र सरकारकडून याबाबत ऑनलाईन बैठक झाली असून मिळालेल्या सूचनांचं पालन करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। तर राज्यातील तरुणांना रोजगारासाठी मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा नवीन उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढांनी दिली। येत्या ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन होणार आहे। नाशिकमध्ये शिवसेनेकडून महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या खड्डे प्रश्नावरती हे आंदोलन होतं। शिवसेनेकडून शहर अभियंत्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या गलिच्छ आणि वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आलं। शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं। सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा अपमान झाला असून सनातनी हिंसक कसे होऊ शकतात असा सवाल त्यांनी केला आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना सोबतच मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या तानाजी ढवळे यांच्या कुटुंबाला मनसेनं मदतीचा हात दिला। बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांनी परंडा तालुक्यातील विविध भागांना भेट दिली। मनसेच्या वतीनं शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते तसेच आर्थिक मदत करण्यात आली।
कार्तिकी पूजेचा वाद शमलाय. कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं मंदिर समितीसमोर पेच निर्माण झाला होता. 30 मिनिटांच्या सिरियलमध्ये 20 मिनिटांच्या जाहिराती असतात अशी अजब तक्रार पुण्यातील एका आजींनी खासदार सुळेंकडे केली. आम्ही जाहिरातीसाठी पैसे भरतो का असा सवाल करत यावर उपाय शोधण्याची मागणी आजींनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. बुलढाण्यात शताब्दी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन करण्यात आलं. या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी सहभाग नोंदवला.